शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। मंडलनामा क्रमशः 3000 बैठका आणि मेळावे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला। त्यांचा शासन निर्णय GR 7 डिसेंबर 1994 रोजी निघाला। यानंतर संघटनेचे कार्य राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाले। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमध्ये विलास सोनवणे सामील झाले होते। मी व विलास सोनवणे यांनी 1997 पर्यंत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला। या 4 वर्षाच्या काळात आम्ही दोघे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर, खेडे, वाडी, वस्त्या, मोहल्ल्यात पोहोचलो। तेथे जाऊन मुस्लिम ओबीसींचा शोध घेतला व त्यांना मंडल आयोगाचा लाभ घेण्यास तयार केलं। अर्धशिक्षित व अशिक्षितांना मंडल आयोगाचे लाभ समजावून सांगितले। या प्रवासात आम्हाला अनेक लहान मोठे जात समूह भेटले। मी मुसलमान असूनही जी नावे कधीच ऐकली नव्हती अशा ओबीसींचा व्यवसाय करणारे मुसलमानांतील समूह सापडले। विशेषतः भटके विमुक्तांमध्ये जाण्यात संघटनेला यश मिळालं। विलास सोनवणे यांचा इस्लाम धर्माचा अभ्यास पक्का असल्यामुळे संघटनेला या 4 वर्षात विरोधकांना भूमिका पटवून देण्यात यश आलं। मुस्लिम धर्मातील कट्टरवाद्यांचा मला विरोध होता। अनेक ठिकाणी आम्हाला अडवून उभे आडवे प्रश्न विचारले जात। धर्माच्या आडून अडवणूक केली जाई। प्रश्न विचारण्यासाठी अनेकांना काहीतरी अर्धवट सांगून आमच्यावर सोडले जाई। काही जणांना धर्माची माहितीच एवढी कमी होती की त्या अर्धवट माहितीच्या आधारे ते आम्हाला अडवत असत। या सगळ्यांशी खूप समजूतदारपणे चर्चा करावी लागे। संघटनेचा उद्देश धर्मविरोधी नव्हता, तर योग्य व्यक्ती सामाजिक न्यायाचा हक्क मिळवून देण्याचा होता। येथे चर्चा करताना विलास सोनवणे पुढाकार घेत व त्यांना इस्लाम धर्म समजावून सांगत। त्यांच्या दृष्टीनं मी धर्मविरोधी होतो, ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते। पण परधर्मातील व्यक्ती इस्लामची माहिती एवढ्या छान पद्धतीनं देत असल्यानं विलास सोनवणे यांचे म्हणणे त्यांना पटत असे। या 4 वर्षाच्या काळात अकोल्यात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तेथे विलास सोनवणे सुद्धा होते। आम्ही काही कार्यकर्ते कुरेशी समाजाच्या वस्तीवर जाऊन त्यांना मुस्लिम ओबीसी व प्रमाणपत्र कसे काढायचे याची माहिती देत होतो। तेथे गटागटानं माहिती देत असताना आम्हाला नीच जातींसोबत नेऊन बसवतो का अशी विचारणा करत एक जण सुरामध्ये धावत आला। तो हल्ला करणार तेवढ्यात काही जणांनी पकडले। तो खूप संतापात होता। सवलती घेऊन आम्ही दलितांमध्ये सामील व्हायचे का, आम्हाला त्यांच्या बरोबरीचे समजता का, असा त्यांचा सवाल होता। त्यांनी दलित समाजाबद्दल अपशब्द वापरला। या घटनेमुळे तणाव निर्माण झाला व मदत करणारे स्थानिक कार्यकर्ते येथून निघून जाऊ असं म्हणू लागले। पण विलास सोनवणे यांनी त्या सुरामध्ये धावून आलेल्या माणसाला इस्लाम धर्माचं तत्वज्ञान असे काही सांगितले की त्याचा विरोध मावळला। सोनवणेंचा युक्तिवाद अत्यंत बिनतोड असे। एकदा मुंबई वांद्रे येथे मुस्लिम ओबीसींच्या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक असगर अली इंजिनियर उपस्थित होते। मुस्लिमांनी आधुनिक व्हावे, जुनाट विचार सोडावेत, काळानुसार बदलावेत असे मी खूप लिहिले, भाषणे दिली। त्यामुळे फार फरक पडला नाही। पण शब्बीर अन्सारी व त्यांची संघटना घरोघरी गेली, लाखो लोकांना भेटले, त्यामुळे हा बदल होताना दिसत आहे। ते असे म्हणाले की इंजिनियर त्यांचे मत हे माझ्यासाठी कायमस्वरूपी अभिमानास्पद आहे। आम्ही मुस्लिम ओबीसींच्या लढाईत धार्मिक काम करणाऱ्या अनेकांना भेटलो। हे आमच्या विरोधात फतवे काढायचे, ओबीसींच्या नावे मुसलमानात नसलेल्या जाती निर्माण करत आहेत असं सांगून सर्वसामान्य मुसलमानांचा गैरसमज करून देत असत। त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी लोक आमच्यावर भडकायचे। त्या लोकांशी बोलून उपयोग नव्हता, त्यामुळे आम्ही फतवे काढणाऱ्यांना भेटायचो, त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचो, पण ते ऐकायचे नाहीत। त्यांच्या डोक्यात उच्च नीच असेच होते। मुळात मुसलमानांतील धार्मिक कार्य करणारे व धर्मावर आधारित संघटनांचा भारतीय संविधानाचा अभ्यास नाही, त्यांना तो करायचाही नाही, ही त्यांची मुख्य अडचण आहे। त्यांचा संविधानाचा अभ्यास असता तर त्यांनी आमची अडवणूक कधीच केली नसती। अत्यंत लहान गावांतून विरोध करणाऱ्यांची भूमिका तर नंतर बदलली। त्यांना आमची भूमिका पटली किंवा त्यांनी संविधानाचा अभ्यास केलेला नाही। कालांतरानं त्यांच्या घरातील किंवा आजूबाजूच्या मुलांना ओबीसी प्रमाणपत्रांची गरज लागली। तरुण पिढी प्रमाणपत्र काढू लागली, त्यामुळे अनेकांची प्रगती झाली। अनेकांनी उच्च शिक्षण घेतलं, त्यांच्या घरातील तरुण पिढीला मान सन्मान मिळतो असल्यामुळे त्यांचा विरोध कमी झालाय। या धर्मवाद्यांना आमच्या चळवळीमुळे फरक पडला नाही, तर मंडल आयोगाचे लाभार्थी झाल्यामुळे विरोध मावळला आहे। लखनौमध्ये परिषद आयोजित केली असताना आम्ही उत्तर प्रदेशात
दौरे करत होतो तेव्हा काही जणांनी माझी मौलाना अली मियां नदवी यांच्याकडे जाऊन तक्रार केली. त्यांना मुस्लिम धर्मीय मोठा मान देतात. महाराष्ट्रातून कोणी शब्बीर अन्सारी आला असून तो मुसलमानात जाती असल्याचं सांगत फिरत आहे असं त्यांना सांगितले होते. मौलाना नदवी यांनी मला बोलावले व हे काय चालले आहे अशी विचारणा केली. मी त्यांना सर्व माहिती दिली. उत्तर प्रदेशात सलमानींसोबत हजाम आपल्याच मुसलमानांचा कसा व्यवहार आहे अशी विचारणा केली. त्यांचा धर्माचा अभ्यास होता, त्यासोबतच धार्मिक पुस्तकांतील ज्ञान व वस्तुस्थिती याची सांगड घालण्याचं भानही होतं. त्यांना माझे मुद्दे पटले. त्यांनी मला आशीर्वाद दिला. नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं देशातील सर्वात मोठा मुस्लिम जमातच्या अखिल भारतीय सचिवांना मी भेटावे असा आग्रह विलास सोनवणे यांनी केला. मला त्या सगळ्यांचा पूर्वानुभव असल्यानं मी गेलो नाही. विलास सोनवणे यांनी त्यांची भेट घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली. साहजिकच माझे नावही सांगितले. त्यावर ते अखिल भारतीय सचिव एकदम उसळून म्हणाले, ओ दर्जी हमें सिखाएगा. विलास सोनवणे यांनी इस्लाम धर्मातील दाखले देत तुमच्यासारखा महनीय व्यक्ती एखाद्याचा दर्जा असा उल्लेख कसा करू शकता असा रोकडा सवाल केला. त्या दोघां धर्मावर गहन चर्चा झाली व सोनवणे यांनी त्यांना निरुत्तर केलं. आता चळवळ स्वीकारली गेली असल्याने मला त्यांचे नाव येथे लिहायचे नाही. काळाच्या रेट्यात धार्मिक संघटनांतील अनेकांच्या भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे भूतकाळात त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांवरून वर्तमान काळात त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य ठरणार नाही. या 4 वर्षात सुमारे 3000 बैठका, मेळावे, भेटीगाठींचा वेग खूप होता. 4 वर्षातील दिवसांचा हिशोब केला तर मी, विलास सोनवणे व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किती झपाटून काम केले असेल ते लक्षात येईल.